ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेतली। विरोधी पक्षनेते पद आमच्या पक्षाला मिळावं अशी उद्धव ठाकरेंची मागणी आहे। त्याबद्दल दोघांमध्ये चर्चा झाली। याबद्दल तुम्हाला पत्र दिलं होतं, त्याचं पुढे काही झालं का असं ठाकरेंनी विचारलं। यावर कुठलाही निर्णय झालेला नाही, संपूर्ण विचारविनिमय करून याबाबतचा निर्णय घेतला जाईल असं उत्तर नार्वेकरांनी दिलंय। विद्यमान विधानसभेला 1 वर्ष उलटलं तरी सभागृहात विरोधी पक्षनेता नाहीये। त्यावरून ठाकरे गेल्या काही दिवसांपासून टीका करताय। मात्र विरोधी पक्षनेता नसल्यामागे महत्त्वाचं कारण आहे, ते म्हणजे एखाद्या पक्षाला विरोधी पक्षनेते पद बहाल करण्यासाठी एकूण सदस्य संख्येच्या किमान 10% आमदार संख्या असणं गरजेचं आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेत 288 आमदार आहेत, त्याच्या 10% म्हणजेच 29 आमदार हवेत। मात्र कुठल्याच विरोधी पक्षाकडे तेवढे आमदार नाहीयेत। त्यामुळे विरोधी पक्षनेते पद देणं हे विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर कायद्यानं बंधनकारक नाहीये। दोघांनी इच्छा व्यक्त केली की आम्ही हा निर्णय लवकरात लवकर घ्यायचा आमच्या मनात आहे। सगळ्या बाबी आम्ही तपासतो। म्हटलं बघा, पण काही गोष्टी नियमाच्या अडकाटीत म्हणाल तर मी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाचा विषय त्यांच्याही कानावर घातलेला आहे की उपमुख्यमंत्री पद हे कोणत्याही संविधानात्मक पदापैकी एक पद नाहीच आहे। त्याच्यामुळे जर समजा याला नियमाची अडकाठी असेल तर उपमुख्यमंत्री पद हे जी बिरुदावली लावली जाते, बिरुद लावलं जातं आणि नको ती लोक ते मिरवतात, ते ताबडतोब रद्द झालं पाहिजे।